नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. संपूर्ण राज्याला काळिमा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उघडकीस आली आहे. येथील एका सावकाराने त्याचे कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याला चक्क त्याची किडनी विकायला भाग पाडले. मात्र या घटनेने संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळलेली आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड जिल्ह्याच्या मिंथूर गावातील शेतकरी रोशन शिवदास कुडे यांनी काही वर्षांपूर्वी दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी येथील एका सावकाराकडून 1 लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये संबंधित शेतकऱ्याची जनावरं दगावली आणि तो सावकाराचे कर्ज फेडू शकला नाही. मात्र ह्या खाजगी सावकाराने तेव्हापासून रोशन कुडे यांच्या मागे कर्ज फेडण्यासंदर्भात तगादा लावला. ह्याच काळामध्ये संबंधित शेतकऱ्याकडे असलेली जमीन आणि मोटारसायकली रोशन कुडे यांनी विकली. मात्र तरीही तो सावकाराचे कर्ज फेडू शकला नाही. याच काळामध्ये मूळ मुद्दल आणि व्याज असा कर्जाचा डोंगर वाढत राहिला आणि चक्क मुदतीमध्ये कर्ज न दिल्यामुळे ह्या सावकाराने 1 लाखाचे व्याज आणि एकंदरीत मुद्दल असे एकूण 74 लाख रुपये झाल्याची संबंधित शेतकऱ्याला कल्पना दिली. मात्र कर्जाची रक्कम वाढत गेल्याने संबंधित रक्कम या शेतकऱ्याला फेडणे अवघड झाले. म्हणून या सावकाराने चक्क या शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकण्याचा सल्ला दिला. ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये संबंधित शेतकऱ्याने स्वतःची किडनी विकण्याचा निर्णय घेतला. ह्या सगळ्या एकंदरीत घटनाक्रमात संबंधित सावकारामुळे ह्या शेतकऱ्याने आपली किडनी 8 लाखाला विकली आणि रक्कम सावकाराकडे दिली. मात्र तरीही तो सावकाराचे पूर्ण कर्ज फेडू शकला नाही. ह्या घटनेची वार्ता संपूर्ण राज्यभर कळाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळलेली आहे. एका बाजूला शेतकऱ्यांची कर्जमाफी तर दुसऱ्या बाजूला सावकाराने दिलेल्या रकमेवर व्याज वाढत चक्क ते 1 लाखाचे व्याज 74 लाखापर्यंत गेले. मात्र माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त होत आहे. एका शेतकऱ्याला सावकाराचे कर्ज फेडण्याची आणि सावकाराच्या जाचातून मुक्त होण्यासाठी म्हणून स्वतःची किडनी विकावी लागली, यापेक्षा दुर्दैवी घटना कुठेही नसावी. या संपूर्ण घटनेमध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.